एकता का प्रकाश इतना शक्तिशाली है, एकता का प्रकाश इतना शक्तिशाली है कि वह संपूर्ण पृथ्वी को प्रकाशित कर सकता है, प्रकाशित कर सकता है। नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, सत्र 9च्या दुसऱ्या भागामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. माझा नैतिक प्रभाव याबद्दल आपण चर्चा करत आहोत. मग आपण आतापर्यंत असं बघितलं तत्व म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी तुम्ही ऍक्टिव्हिटी केलेली आहे. पण जर सरळ मार्गाने जात असताना तुमच्या समोर तुम्हाला तो मार्ग दिसतो आहे, पण आपण स्वतःच काहीतरी पट्टी आपल्या डोळ्यावरती जर बांधली तर आपण कसं काय पुढे जाऊ शकतो, हा एक प्रश्न आपल्या मनामध्ये येतो. मग ही कुठली पट्टी आहे त्याबद्दल आपण या सेशनमध्ये आता चर्चा करणार आहोत. सो पूर्वग्रह आणि न्याय ह्याच्याबद्दल आपण थोडीशी चर्चा आता या सेशनमध्ये करणार आहोत. की तुम्ही जी ऍक्टिव्हिटी केली त्याच्यामुळे तुम्हाला तत्व आणि तत्वानुसार वागणं या दोन संकल्पना समजलेल्या असतील. मग आता सरळ मार्गाने चालणे या संकल्पनेकडे आपण पुन्हा वळूया. सो जशी आपण आधी चर्चा केली त्याप्रमाणे सत्याचा प्रकाश हा मार्ग उजळून टाकतो. हे जरी खरे असले तरी जर व्यक्ती आंधळेपणाने किंवा झापड लावून चालत असेल, जसं मी म्हटलं काहीतरी पट्टी लावली असेल डोळ्यावरती, तर त्याला हा मार्ग दिसणारच नाही. अगदी बरोबर आहे. पण न्याय ही अशी गोष्ट आहे जिच्यामुळे आपल्याला सत्याचा प्रकाश स्वतःच्या डोळ्यांनी दिसतो. न्याय नसेल तर आपण इतरांचे आंधळेपणाने अनुकरण करतो. असे अनुकरण केल्याने आपण पूर्वग्रह म्हणजे एखाद्या व्यक्तीबाबत कारण नावड निर्माण करणं, गैरसमज निर्माण करणं, असं आपण सगळीकडे पसरवू शकतो. मग हा जो पूर्वग्रह असतो तो विविध प्रकारचा असतो. देश असेल, संस्कृती असेल, वंश असेल, लिंग असेल, आर्थिक स्तर असेल, यावर आधारलेले पूर्वग्रह आपल्या डोळ्यांवर झापड किंवा जणू पडदेच बनतात. त्यामुळे आपल्याला सत्य दिसूच शकत नाही, कारण हे आपण आपल्या स्वतःवरतीच लावलेलं असतं, लादलेलं असतं. हे चुकीचा हा गैरसमज असतो जो आपण आपल्या मनावरती खरं आहे असं समजून आपण त्यानुसार वागत असतो. मग न्याय जो असतो तो एखाद्या तलवारीसारखा आहे. तो पूर्वग्रहाचे सर्व पडदे फाडून दूर करू शकतो व त्यानंतर आपल्याला सत्याचा प्रकाश दिसण्यासाठी मदत होते. वेगवेगळ्या प्रकारचे पूर्वग्रह समाजात पसरलेले आहेत. पूर्वग्रहामागे सत्य कसे लपले जाते ह्याची उदाहरणं सापडणं अगदीच सोपं आहे. एक उदाहरण असं आहे की एखाद्या बैठकीमध्ये एक तरुण खूपच महत्वाची कल्पना मांडतोय, पण त्याचं वय लहान असल्यामुळे सर्वजण काय म्हणतात, ए बस रे, तुझं काही आम्हाला ऐकायचं नाहीये, तू केवढा, तुझं वयच नाहीये ह्या सगळ्याबाबत बोलण्याचं, असं ते करून त्याला टाळाटाळ करतात. आणखीन एक उदाहरण असं आहे की एका व्यक्तीचा नोकरीचा अर्ज असतो, तो घेऊन तो जातो त्या ठिकाणी, पण सक्षम असून सुद्धा तो अर्ज फेटाळला जातो. का? कारण तो अगदी साध्या पोशाखात मुलाखतीसाठी आला होता. पण त्या उलट कमी सक्षम पण अतिशय ब्रँडेड उमदे कपडे घालून आलेल्या व्यक्तीला मात्र लगेच नोकरीवरती ठेवण्यात आलं. म्हणजे इथे कुठला पूर्वग्रह होता की कपडे जर चांगले घातले असतील तर तो व्यक्ती जास्त योग्य आहे. मग तिसरं उदाहरण असं आहे की शाळेत काहीतरी हरवल्याचं लक्षात आलं की लगेच काय होतं, सगळ्यात गरीब विद्यार्थ्यावरती जरी त्यांनी पूर्वी प्रामाणिकपणा सिद्ध केला असला तरी त्याच्यावरती लगेचच संशय घेतला जातो. पूर्वग्रह समजून घेण्यासाठी तुम्हाला अशी आणखी काही उदाहरणं जर सुचत असतील तर ती तुम्ही तुमच्या जो लर्निंग पार्टनर आहे त्याला सांगायची आहेत नक्कीच. या सत्रात एकूण 2 कृती आहेत आणि एक ग्रह स्वाध्याय आहे. पूर्वग्रहाबद्दल सुद्धा तुम्हाला एक सविस्तर कृती देण्यात आलेली आहे. ती कृती तुम्ही पार पाडायची आहे आणि तुम्ही तुमचं जे काही सबमिशन आहे ते त्या दृष्टिकोनातून करायचं आहे. हे सत्र इथे संपलेलं आहे. धन्यवाद.